नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती मिळतेय। आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पालकमंत्रीपद भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाली असून भाजपचे नेतृत्व हे महाजनांना पालकमंत्री बनवण्यावर ठाम असल्याचं सूत्रांकडून समजतंय। चंद्रशेखर बावनकुळेंनी तसं आश्वासनही गिरीश महाजनांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये काय करतात मंत्री? ते काय ठेका घेतात काय? अधिकारी नेमलेले आमचे गेडाम साहेब आहेत, त्याच्यामध्ये कमिशनर, रेव्हेन्यू कमिशनर आहेत, ते अत्यंत हुशार आणि नावाजलेले अधिकारी आहेत। त्यामुळे तशा प्रकारचा काही प्रकार होणार नाही, होतही नाही। नाशिक जिल्हा मोठा आहे, प्रत्येकाला असं वाटतं की तो जिल्हा आपल्याकडे राहिला तर आपला राजकीय फायदा होईल। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जिल्ह्याचा लोकल माणूस जर असला तर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या ओळखी पाळखी, पक्षाचे पदाधिकारी, जिल्ह्यातले प्रश्न हे सुटण्यासाठी किंवा समजण्यासाठी जरा सोपं होतं आणि म्हणून त्या जिल्ह्यातले माणसं त्या ठिकाणी नेमले पाहिजे मंत्री, असा माझा या ठिकाणी सर्वसाधारणपणे समज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।